कसबा गणपतीला भगवान व्यंकटेश्वराच्या रूपात आरास, अन्नकूट महाप्रसाद। बाळीवेस भागातील कसबा गणपतीला तिरुपती बालाजी भगवान व्यंकटेश यांची आरास पूजा करण्यात आली। ही आरास करण्यासाठी मागील 1 महिनाभरापासून तयारी सुरू होती। याशिवाय 56 भोग महाप्रसादाचे अन्नकूट आयोजनही केले होते। गव्हाची खीर, दही भात, मसाला भात, बालुशाही, विविध फळे, काजू, मनुके, बदाम, अंजीर आणि ड्रायफ्रूट पदार्थ, चॉकलेट असे 200 ते 250 पदार्थ भाविकांनी अर्पण केले आहेत। यातील काही पदार्थ शुक्रवारी रात्री आरतीनंतर भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात आले। काही पदार्थ, ड्रायफ्रूट, फळे, चॉकलेट शनिवारी रात्री गणपती आरती झाल्यानंतर प्रसाद दिला जाईल। 1 महिनाभरापासून तयारी। कसबा गणपतीला भगवान व्यंकटेश यांच्या रूपात आरास पूजा करण्यात आली। यासाठी महिनाभरापासून तयारी सुरू होती। हिटलॉन कॅनव्हास कागदी साहित्य वापरून हे आरास करण्यात आल्याची माहिती कलाकार रविकांत भोगडे यांनी दिली। शुक्रवारी सायंकाळी 5 पासून ते शनिवारी रात्रीपर्यंत भाविकांना ही आरास पाहता येईल। भोगडे म्हणाले, संदीप जोशी, लक्ष्मीकांत कोरे व अन्य 2-3 जणांची आमची टीम आहे। महिनाभरापासून तयारी सुरू होती। अभ्यास करून, पाहणी करून आरास तयार करण्यात आली। कसबा देवी मंदिर, मल्लिकार्जुन मंदिरात जानेवारी महिन्यात, श्रावणात सिद्धेश्वर मंदिरात पालखी सोहळ्यात मूर्तीला विविध अवतारात सजावट केली आहे। भोगडे घरगुती पूजेसाठी 2, 3, 4 फुटी उंचीचे नंदीध्वज तयार करतात। फेटा बांधण्याचे विशेष कौशल्य त्यांच्याकडे आहे। नमस्कार, मी बाळासाहेब सिद्धेश्वर मुस्तारे, श्रीमंत मानाचा कसबा गणपती सोलापूर अध्यक्ष। दरवर्षी आम्ही त्रिपुर पौर्णिमा व चतुर्थीनिमित्त अन्नकूट 56 भोग महोत्सव साजरा करतो। यंदाच्या वर्षी 7वा वर्ष आहे। दरवर्षी या 56 भोग महोत्सवाला सर्व भक्तांनी भरपूर प्रतिसाद देतात। सर्व वेगवेगळे पदार्थ आपल्या घरातून आणून इथं मंदिरात आणून फराळ जमा करतात आणि चतुर्थीच्या पूजेनंतर सर्व पदार्थ मी भक्तांना तो प्रसाद म्हणून वाटप करतो। गणपतीचा प्रसाद म्हणून वाटप करतो। यावर्षी दरवर्षी वेगवेगळे रूप सादर करतो। यावेळी तिरुपती बालाजीचे मूर्तीचं विलोभनीय दृश्य यावेळी सादर केलेलं आहे। ते मूर्तीचं विलोभनीय दृश्य आमच्या मंडळाचं सदस्यच विजयकुमार भोगडे म्हणून सादर करतो। यंदाच्या मी भक्तांना एवढं आवाहन करतो, सर्व भक्तांनी या 56 भोग महोत्सवाचा जरूर लाभ घ्यावा, दर्शनाचा लाभ घ्यावा। नमस्कार, मी श्रीमंत मानाचा कसबा गणपती प्रतिष्ठानचे विश्वस्त बोलतो, बिपिन धुमाळ। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा त्रिपुरा पौर्णिमेच्या निमित्तानं आणि चतुर्थीच्या निमित्तानं आम्ही 56 भोगचा कार्यक्रम प्रतिवर्ष करत असतो। यावर्षी हा 7वा वर्ष आहे। आम्ही आव्हान करतो की ज्यांना 56 भोगाचा प्रसाद नैवेद्य म्हणून द्यायचा आहे त्या भक्तांनी इथे मंडळात आणून जमा करावे। त्याप्रमाणे सर्व भक्त इथे मंडळात जमा करतात आणि आम्ही ते सगळं इथं असं सजवतो। आणि यावर्षी आम्ही गणपतीला दरवर्षी आम्ही गणपतीला वेगवेगळं रूप देत असतो। यावर्षी आम्ही तिरुपती बालाजीचं गणपतीला आम्ही रूप दिलेलं आहे। आमच्याच मंडळाचा कार्यकर्ता आहे, त्यांनाच हे सगळं हे करते, टीम आहे आमच्या कसबा गणपती मंडळाची गणपतीला असं रूप द्यायची। यावर्षी त्यांनी हे सगळं महिनाभर कष्ट करून हे गणपतीला रूप दिलेले। तरी मी सर्व कसबा गणपती आणि गणेश भक्तांना विनंती करतो, आव्हान करतो की आपण सर्वांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि जे काय प्रसाद असत आहे, जे लोक आणून दिलेले होते ते आम्ही सर्व गणेश भक्तांना संध्याकाळी सगळं वाटून प्रसाद आशीर्वाद म्हणून देतो। धन्यवाद।